हाय फ्रेंड्स, तर आज मी बनवली होती मालवणी पद्धती मच्छी फ्राय आणि मच्छीचं सार. तर म्हणतं तुमच्याशी पण शेअर करावं. तर मच्छी छान अशी धुवून घेतली. त्याच्यामध्ये आपला मालवणी मसाला, हळद, मीठ, आगळ आणि आलं लसूण पेस्ट हे सगळं मी एकत्र करून घेतलं आणि 15 मिनटं जरा बाजूला घेतलं. काही काही लोक त्याच्यामध्ये कोकम ॲड करतात, पण आम्ही तर आगळच करतो कारण गावावरून आगळ येतो छान असा घट्ट असं. तर मी असं मॅग्नेट करून जरा बाजूला ठेवलं. तोपर्यंत म्हटलं साराला वाटण बनवून घेते. तर ओलं खोबरं, टॅमॅटो, कांदा, आलं आणि लसूण आणि कोथिंबीर सगळं ॲड केलं. त्याच्यानंतर मॅडम मिरच्या नव्हत्या, तर मी त्याच्यामध्ये लाल मसाला ॲड केला आणि हळद आणि पाणी एकत्र करून असं छान असं वाटण करून घेतलं आणि म्हटलं आता फोडणी करते. तर फोडणीसाठी मी आज जरासं लसूण ठेचून घेतला आणि थोडंसं कढीपत्ता असं घेतलं आणि त्याच्यामध्ये ॲड केलं. आणि तुपामध्ये मस्तपैकी आपला जो वाटण होतं ते ॲड करून छान असं आपल्याला पाणी पाहिजे तेवढं ॲड करायचं आणि छान अशी उकळी येऊन द्यायची. त्याच्यानंतर आपण कोकम ॲड केलं आणि छान अशी एकदा उकळी आली की त्याच्यामध्ये आपण मच्छीचे जे काही पीस आहेत ते ॲड करून टाकू आणि त्याच्यानंतर मग मीठ ॲड करून टाकू जेवढं चवीपुरतं लागेल तेवढं. आता छान उकळी आली. मच्छी शिजायला जास्त वेळ लागत नाही, ते काही 15 मिनटामध्ये होऊन जाते. तोपर्यंत म्हटलं तर मच्छी फ्राय करून घेते. तर रव्यामध्ये आपलं तांदळाचं पीठ आणि लाल मसाला, हळद, मीठ हे घेऊन त्याच्यामध्ये मच्छी अशी त्या रव्यामध्ये घोळून घ्यायची आणि तेलामध्ये अशी सोडून द्यायची आणि दोन्ही बाजूने छान अशी भाजून घ्यायची. तर मग या मग जेवायला. चला बाय.